हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला ही सुंदर अशी टेबल मॅट कशी बनवायची ते अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे। अगदी सोपी पद्धत आहे बनवण्याची। पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे लक्षात येईल आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि कमेंट करून मला नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। सुरुवातीला आपण इथे ही गुलाबी रंगाची लोकर घेणार आहोत। ते स्लिप नॉट करून घ्यायचे आहे। 1 2 3 4 5 इथे मी काही चेन तयार करून घेते। इथे मी 43 चेन तयार करून घेतलेल्या आहेत। त्यानंतर इथे 1 2 3 4 5 पाचव्या चेनवर आपण इथे खांब करणार आहोत। पुढच्या चेनवर खांब, प्रत्येक ठिकाणी एक एक आपण खांब करून घेणार आहोत। इथे मी हे प्रत्येक चेनवर एक एक खांब तयार करून घेतले। इथे आपले 40 खांब तयार झालेले आहेत। हा जो आपण शेवटचा 40वा खांब केलेला आहे तिथे आपल्याला आणखी खांब तयार करायचे आहेत। 1 त्याच चेनमध्ये 2 3 4 5 इथे आपण 5 केले आणि अगोदरचा एक खांब, एकूण आपले इथे 6 खांब एकत्रच तयार झालेले आहेत। त्यानंतर इथे पुन्हा 40 खांब तयार करून घ्यायचे आहेत। या बाजूने केले तसेच या बाजूने 40 खांब तयार करून घ्यायचे आहेत। इथे मी हे 40 खांब तयार करून घेतले। त्यानंतर शेवटच्या खांबावर आपण पुन्हा इथे 5 एकत्र खांब करून घेणार आहोत। 1 2 3 4 5 आणि हा आपण अगोदर एक केलेला 6, एकूण 6 खांब आणि तिसऱ्या चेनमध्ये इथे स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचं आहे। यानंतर इथे स्लिप स्टिच केल्यानंतर 1 2 3 चेन आणि पुढच्या खांबावर एक खांब, हा 3 चेनचा एक खांब आणि हा दुसरा, असे एकूण आपल्याला 40 खांब तयार करून घ्यायचे आहेत। तर मी इथपर्यंत 40 खांब तयार करून घेते। इथे मी हे 40 खांब, 3 चेन आणि 40 खांब असे तयार करून घेतले। म्हणजे हाही एक खांब आहे आपला, 3 चेनचा एक खांब आणि बाकी 39 आणि याला पकडून 40 असे खांब तयार करून घेतले। त्यानंतर आपल्याला 5 चेनवर इथे एकत्र 2 खांब करायचे आहेत। 40 खांबानंतर एकत्र इथे 2 3 म्हणजे हा एक आणि हा 2, 5 चेनवर आपल्याला एकत्र 2 खांब म्हणजे एकूण इथे आपले 10 खांब तयार होतील। एक 2 3 4 5 5 चेनवर आपण इथे एकत्र 2 खांब असे एकूण 10 खांब तयार करून घेतले। त्यानंतर पुढच्या चेनवर एक खांब, जसं आपण या बाजूने केलं 40 खांब तसंच इथे सुद्धा 40 खांब तयार करून घ्यायचे आहेत। इथे मी टोटल 40 खांब तयार करून घेतले। जसं आपण या बाजूला 5 चेनवर एकत्र 2 2 असे खांब केले तसेच इथे एकत्र एकाच ठिकाणी 2 खांब असे 5 ठिकाणी करून घ्यायचे आहेत। इथे आपला हा दुसरा राऊंड पूर्ण होईल। त्यानंतर तिसऱ्या चेनवर इथे स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचं आहे।
त्यानंतर 1 2 3 चेन, हा 3 चेनचा एक खांब आणि पुन्हा या अगोदरच्या राऊंडला जसं आपण तिसऱ्या राऊंडला सुद्धा 40 खांब तयार करून घ्यायचे आहेत. हे 3 खांब झालेले आहेत. 3 चेनचा 1 2 3 खांब असे एकूण 40 खांब तयार करून घ्यायचे. इथे मी हे 40 खांब तयार करून घेतले. त्यानंतर इथे आपण अगोदरच्या राऊंडला 5 चेनवर 10 खांब केले होते, म्हणजे एकत्र 2 केले होते. तर या राऊंडला आपण हे जे 10 खांब आहेत 2-2 एकत्र केलेले, त्या प्रत्येक खांबावर आपण पुन्हा 2-2 खांब, म्हणजे इथे एकूण 20 खांब तयार करून घ्यायचे आहेत. तर मी इथे एकाच ठिकाणी 2 असे 20 खांब तयार करून घेते. इथे मी हे 5-10 खांब जे होते आपण 2-2 जे केलेले, त्या प्रत्येक याच्यावर एकत्र 2-2 असे खांब करून 20 खांब इथे मी तयार केलेले आहेत. आणि पुन्हा इथे 40 खांब तयार करून घ्यायचे आहेत. इथे मी हे 40 खांब तयार करून घेतले आणि पुन्हा इथे जे 10 खांब आहेत प्रत्येक खांबावर इथे 2-2 खांब असे करून घ्यायचे आहेत. एकाच खांबावर 2 खांब. तर मी इथे हे 20 खांब तयार करून घेते. इथे मी हे 20 खांब तयार करून घेतले. त्यानंतर इथे स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचं आहे तिसऱ्या चेनवर आणि एक चेन तयार करून ही लोकर कट करून घ्यायची आहे. इथे आपण हे 3 राऊंड करून घेतले. 1 2 3. इथे मी क्रीम कलरची लोकर घेतलेली आहे. इथे स्लिप नॉट तयार करून घ्यायची. स्लिप नॉट केल्यानंतर जिथून आपण लोकर कट केलेली आहे तिथेच जोडून घ्यायचं आहे. जोडल्यानंतर 1 2 3 चेनचा हा एक खांब, खालची पण लोकर घेऊया, एक खांब. त्यानंतर पुढच्या चेनवर एक खांब, 2 खांब, 3 खांब आणि 4 खांब केल्यानंतर 1 2 चेन तयार करायच्या आणि खालच्या 2 चेन सोडून द्यायच्या. 1 2 चेन सोडून द्यायच्या आणि तिसऱ्या चेनवर इथे पुन्हा खांब तयार करायचा आहे. 1 2 3 4 खांब करायचे. 2 चेन तयार करायच्या आणि खालच्या बाजूच्या 2 चेन सोडून तिसऱ्या चेनमध्ये खांब तयार करायचे. इथे मी 3 चेन करून 3 खांब केले. 4 खांब, 2 चेन, खालच्या बाजूच्या 2 चेन सोडून दिल्या. त्यानंतर पुन्हा 4 खांब अशा आपण 1 2 3 4 5 6 7 वेळा तयार करून घेतलेले आहेत. 4 खांब. त्यानंतर 2 चेन तयार करायच्या. 1 आणि 2 चेन सोडून तिसऱ्या चेनवर इथे खांब तयार करायचा. इथे आपण एकत्र 2 खांब करून घेणार आहोत. 1 2 1 2 चेन सोडायच्या. तिसऱ्या चेनमध्ये एकत्र 2 खांब, 2 चेन, असं आपण 1 2 आणखी आपण 4 वेळा करून घेऊया. एकत्र 2 खांब असे आपण 1 2 3 4 5 6 वेळा तयार करून घेतले. त्यानंतर 2 चेन सोडून द्यायच्या. 1 2 तिसऱ्या चेनवर खांब, त्यानंतर पुन्हा एक खांब, 3 4. जसं आपण या बाजूला करून घेतले 4 खांब 2 चेन, तर हा राऊंड आपण इथे पूर्ण करून घेऊयात आणि 6 ठिकाणी एकत्र 2 खांब या बाजूला करून स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे. इथे मी हा राऊंड पूर्ण करून घेतला. जसं आपण इथे बनवून घेतले होते तसेच आपण इथे सुद्धा 2-2 खांब एकत्र करून हा राऊंड पूर्ण करून घेतला. त्यानंतर 1 2 3 चेन, हा एक खांब आणि गॅपसाठी 2 चेन, हे 2 खांब सोडून द्यायचे आणि या
शेवटच्या खांबावर एक खांब तयार करायचा आहे, एक खांब आणि या 2 चेनच्या गॅपमध्ये 2 खांब, 1 2 आणि या बाजूच्या खांबावर एक खांब. अगोदरच्या राऊंडला आपण केलं तसंच, फक्त इथे 3 चेन केल्या म्हणजे एक खांब, गॅपसाठी 2 चेन, शेवटच्या खांबावर इथे एक खांब, गॅपमध्ये 2 खांब आणि या बाजूच्या खांबावर एक खांब, एकूण 4 खांब, 1 2 चेन आणि या शेवटच्या खांबावर एक खांब, गॅपमध्ये 2 चेन, 2 खांब आणि इथे एक खांब, 2 चेन. अशाच पद्धतीने इथे बनवून घ्यायचं आहे. 1 2 चेन. हे आपण 4 खांब असे 1 2 3 4 5 6 वेळा तयार करून 2 चेन तयार केल्या. त्यानंतर या शेवटच्या खांबावर एक खांब, एक खांब केल्यानंतर एक खांब केल्यानंतर इथे 2 चेन तयार करायच्या आणि या खांबावर हे एकत्र आपण 2 खांब केलेले, तिथे एक खांब, पहिल्या खांबावर एक खांब आणि दुसऱ्या खांबावर एकत्र 2 खांब, म्हणजे इथे 3 खांब तयार करून घ्यायचे आहेत. 2 चेन, बाकी खांबांवर पण पहिल्या खांबावर एक खांब, दुसऱ्या खांबावर 2 खांब असे हे इथपर्यंत करून घ्यायचं आहे. इथे आपण हे 3 खांब असे 1 2 3 4 5 6 ठिकाणी तयार करून घेतले. त्यानंतर 1 2 चेन, जसं या बाजूला आपण एक खांब केला होता, पहिल्या खांबावर इथे एक खांब, 2 चेन आणि या खांबावर एक खांब, गॅपमध्ये 2 चेन, जसं आपण या बाजूला केलेलं आहे तसंच या पद्धतीने शेवटपर्यंत करून पुन्हा इथपर्यंत करून घ्यायचं आहे. जसं मी या बाजूला सांगितलं तशाच पद्धतीने या बाजूला सुद्धा 3 खांब असे करून इथे तिसऱ्या चेनवर इथे स्लिप स्टिच करून, सुरुवातीला आपण 5 चेन तयार केल्या होत्या, तिसऱ्या चेनवर इथे आपण स्लिप स्टिच करून जोडून घेणार आहोत. तर हा राऊंड आपला इथे पूर्ण झाला. हा आपला 5वा राऊंड होता. 6वा राऊंड आपण सुरुवात. स्लिप स्टिच केल्यानंतर 1 2 3 चेन, या गॅपमध्ये 2 खांब आणि या बाजूच्या खांबावर एक खांब, 1 2 चेन, शेवटच्या खांबावर एक खांब, गॅपमध्ये 2 चेन. या राऊंडला आपण जसं 4 खांब 2 चेन केल्या होत्या तशाच पद्धतीने इथे सुद्धा करून घ्यायचं आहे. इथपर्यंत पुढे मी दाखवते. 1 2 3 4 5 6 7 वेळा आपण 4 खांब तयार करून घेतले. 1 2 चेन आणि पुढचे हे जे 3 खांब आहेत तिथे आपण 4 खांब करून घेणार आहोत. सुरुवातीच्या 2 खांबावर एक खांब आणि तिसऱ्या खांबावर एकत्र 2 खांब, एकूण इथे 4 खांब तयार केले. 2 चेन, पुन्हा तसेच बाकी पण खांबावर इथे 1 2 3 4 5 6 वेळा आपण 4 खांब करून घेणार आहोत. इथे मी हे 3 खांबांचे 6 असे पॅच बनवून घेतले. त्यानंतर हा जो एक खांब केला होता या अगोदरच्या राऊंडला तिथे एक खांब, त्यानंतर गॅपमध्ये 2 खांब, त्यानंतर एक खांब, म्हणजे इथे सुद्धा आपण या बाजूला जसं आपण करून घेतलेला आहे तशाच पद्धतीने हा पूर्ण राऊंड तयार करून घ्यायचा आहे. इथे मी हा 6वा राऊंड पूर्ण करून घेतला. तिसऱ्या चेनमध्ये स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचं आहे. 1 2 3 4 5 चेन तयार करायच्या आणि या खांबावर खांब, जसं आपण या अगोदरच्या राऊंडला केलं तशाच पद्धतीने इथे हा राऊंडसुद्धा करून घ्यायचा आहे. इथे आपला हा 7वा राऊंड चालू आहे. इथे 5 चेन तयार केल्या, त्यानंतर 4 खांब मी 1 2 3 4 5 6 वेळा करून घेतले. 2 चेन तयार केल्या, इथे एक खांब केला आणि हे जे आपण 6 सुरुवातीला केलेले आहेत तर त्याच्यावर इथे 2 3 4 आणि इथे 5, 3 ठिकाणी एकत्र 1 सिंगल 1 आणि चौथ्या ठिकाणी एकत्र 2 इथपर्यंत तयार करायचं. एका ठिकाणी परत इथे एक खांब करायचं आणि 6 पुन्हा असे तयार.
इथे मी हा पूर्ण राऊंड तयार करून घेतला। आपले इथे 7 राऊंड पूर्ण झाले। आता आपण पिवळ्या रंगाची लोकर घेणार आहोत। जिथे आपण लोकर कट केली तिथूनच आपण ही पिवळ्या रंगाची लोकर जोडून घेणार आहोत। त्यासाठी मी इथे स्लिप नॉट तयार करून घेतली। स्लिप नॉट जमत नसेल तर तुम्ही इथे गाठ बांधली तरीही चालेल। 1 2 3 चेन आणि या 2 चेनच्या गॅपमध्ये या अगोदरच्या राऊंडला जसं आपण खांबावर खांब दोन्ही गॅपच्या मध्ये 2 चेनच्या गॅपमध्ये अशा इथे जसं आपण केलं तशाच पद्धतीने मी इथे आणखी बनवून घेते। आणि किती बनवले 4-4 खांब हे मी तुम्हाला सांग। 8वा राऊंड मी इथे पिवळ्या रंगाने जोडून घेतला। आपण 4-4 खांबांचे 1 2 3 4 5 6 7 वेळा तयार करून घेतलं। आणि त्यानंतर आपण इथे सुरुवातीला 2 3 4 5 आणि हे जे आपण 2-2 खांबांचे 6 पॅच केले होते ते 2 3 4 5 आणि 6 पिवळ्या रंगाने 6 वेळा हे 6 खांब आपण तयार करून घेतले। बाकी जशाच तसं इथे तयार करून ही लोकर मी कट करून घेतली। त्यानंतर आपण आता गुलाबी रंगाची लोकर जोडून घेणार आहोत। तर इथे गुलाबी रंगाची लोकर स्लिप नॉट तयार करून जोडायची। 5 चेन तयार करायच्या जसं आपण इथे तयार केलं। इथे 1 खांब 2 चेन 2 खांब 1 म्हणजे असे पुन्हा हे जे खांब आहेत इथपर्यंत मी तयार करून घेते। इथे आपला हा 9वा राऊंड सुरू आहे। सुरुवातीला इथे 5 चेन तयार केले आणि 4 खांब आपण या इथे आपण जसे बनवले तसेच 1 2 3 4 5 6 वेळा तयार करून 7व्या ठिकाणी 1 खांब तयार केला। या अगोदरच्या राऊंडला सुद्धा आपण तयार करून घेतलं 1 खांब। आणि हे जे आपण खांब वाढवत चाललेलो आहोत फक्त शेवटच्या खांबावर एकत्र 2 खांब केले म्हणजे इथे एकूण 1 2 3 4 5 6 7 खांब तयार झाले। बाकी हा राऊंड अशाच पद्धतीने हे 6 वेळा वाढून घ्यायचे आहेत म्हणजे इथे 7-7 खांबांचे 6 वेळा करायचे। त्यानंतर 1 खांब आणि बाकी मग 4-4 खांबाचा हा राऊंड पूर्ण करून घ्या। इथे हे आपले 9 राऊंड पूर्ण झाले। 10व्या राऊंडसाठी पिवळ्या रंगाची लोकर घ्यायची जिथून आपण कट केलेले आहे तिथे जोडून खांब तयार करून घ्यायचे आहेत जसं आपण या अगोदरच्या राऊंडला तयार केले। 3 चेन दोन्ही गॅप 2 चेनच्या गॅपमध्ये 2 खांब आणि या खांबावर 1 खांब 2 चेन जसं आपण या अगोदरच्या राऊंडला केलं तसंच इथपर्यंत तयार करून घ्यायचे 1 खांबापर्यंत। आणि त्यानंतर इथे फक्त वाढून घ्यायचं शेवटच्या खांबावर 2 3 4 5 6 7 या इथे आपले 7 खांब आहेत तर इथे आपले 8 खांब तयार होतील। बाकी राऊंड आपण 4 खांबांनी तयार करून फक्त दोन्ही बाजूच्या इथे आपण 8-8 खांब तयार करून हा राऊंड पूर्ण करून घेणार आहोत। इथे आपले हे 10 राऊंड पूर्ण झालेले आहेत आणि क्रीम रंगाने मी इथे 4 राऊंड तयार करून घेणार आहे। जिथून आपण कट केली लोकर तिथेच जोडायचे आहे। इथे जेव्हा 4 खांब असतात तेव्हा 5 चेन तयार करायच्या आणि जसे इथे असतात 3 चेनचा जेव्हा असतात तिथे फक्त 3 चेन तयार करायच्या आहेत। इथे 4 खांब आहेत ते इथे 5 चेन तयार करून या खांबावर 5 चेन 1 खांब गॅपमध्ये 2 चेन आणि फक्त इथे आपण इथे तर वाढवत जाणार आहोत। असे मी 4 राऊंड क्रीम कलरच्या रंगाने करणार आहे। शेवटच्या खांबावर एकत्र 2 खांब असे प्रत्येक वेळेला मी तयार करून घेणार आहे। तर इथे मी क्रीम कलरच्या रंगाने 4 राऊंड तयार करून घेते आणि पुढचे दाखवते। इथे पहा हे मी 4 राऊंड बनवून घेतलेले आहेत। तर फक्त बदल आपण इथे आणि इथे केलेला आहे म्हणजे दोन्ही बाजूला। इथे आपण एका वेळेस 4 खांब केले आहे सुरुवातीपासून एका राऊंडमध्ये। इथे आपण 4 खांब केले त्यानंतर 1 खांब 4 खांब 1 खांब 4 खांब। इथे थोडंसं माझं चुकलं होतं 1 राऊंड इथे 1 करायचं होतं मी 4 खांब केले होते पण इथे प्रत्येक वेळेला आपण 4-1 4-1 असे या बाजूला आणि या बाजूला केले। आणि इथे आपण बदल सुरुवात आपण या क्रीम कलरने केली होती 2 खांब 3 4 5 6 7 8 9 10 11 12 खांब येईपर्यंत आपण इथे हे बनवून घेतलेलं आहे। त्यानंतर मी
पिवळ्या रंगाने प्रत्येक ठिकाणी प्रत्येक चेनवर खांबावर खांब किंवा प्रत्येक चेनवर इथे एक एक खांब तयार केला आहे आणि या 2 चेनच्या गॅपमध्ये 2 खांब तयार केलेले आहेत. या गॅपमध्ये प्रत्येक वेळेला 2 खांब, बाकी खांबावर खांब असा हा राऊंड पूर्ण करून घेतला आहे. या पॅचमध्ये आपण फक्त एक खांब वाढवला आहे शेवटच्या खांबावर आणि इथे बदल फक्त एक खांब एका राऊंडला आणि एका राऊंडला 4 खांब, बाकी जशाशा तसंच 4 खांब 2 चेन. तर मी इथे हे बनवून घेतलं. पिवळ्या रंगाचा सुद्धा मी पूर्ण राऊंड तयार करून घेतला आणि त्यानंतर आता आपण इथे एक राऊंड बनवून घेणार आहोत. पिवळ्याच रंगाने बनवायचा आहे. त्यासाठी एक चेन, तिथेच एक मुका खांब, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. इथे आपण हे 10 मुके खांब केले. त्यानंतर 1 2 3 4 5 चेन तयार केल्या. 1 2 3 चेन सोडून चौथ्या चेनमध्ये एक मुका खांब. त्यानंतर पुन्हा हा एक मुका खांब 2 आणि आणखी 8 मुके खांब करून पुन्हा 5 चेन, खाली 3 चेन सोडून द्यायच्या. चौथ्या चेनमध्ये एक मुका खांब. अशा पद्धतीने हा राऊंड आपण पूर्ण करून घेणार आहोत. इथे मी हा राऊंड पूर्ण करून घेतला मुक्या खांबांचा आणि 5 चेनचा. तर फक्त इथे थोडे 3-4 चेन कमी पडत होत्या, म्हणून मी इथे काय केलं, आपण प्रत्येक ठिकाणी 2-3 चेन स्किप केल्या आणि 3 चेन सोडल्या आणि चौथ्या चेनमध्ये एक मुका खांब केला. तर मी इथे 3 ठिकाणी 2 चेन सोडून तिसऱ्या चेनमध्ये मुके खांब केले आणि इथे 9 मुके खांब केले. इथे सुद्धा 9 मुके खांब केले. तर पूर्ण हा राऊंड तयार करून घेतला आणि पहिल्या मुक्या खांबाच्या तिथे आपण स्लिप स्टिच करून जोडून घेतलेला आहे. इथे आपले हे 16 राऊंड पूर्ण झाले. हा आपला 17वा राऊंड आहे. जिथे आपण स्लिप स्टिच केलं तिथे तो एक मुका खांब सोडून दुसऱ्या ठिकाणी सुद्धा एक स्लिप स्टिच करायचं. तिसऱ्या ठिकाणी एक स्लिप स्टिच करायचं आहे आणि एक चेन तयार करायची. एक मुका खांब, 2 3 4 5 6. इथे आपल्याला इथे या अगोदरच्या राऊंडला आपले 10 मुके खांब होते. या बाजूचे 2 सोडायचे, या बाजूचे 2, मध्यभागी आपण 6 मुके खांब करायचे आणि ह्या ज्या 5 चेन केल्या यात लगेच असे खांब करून घ्यायचे आहेत. तर मी इथे 10 खांब तयार करून इथे मी हे 10 खांब 5 चेनच्या गॅपमध्ये तयार करून घेतले. त्यानंतर 1-2 मुके खांब सोडायचे आणि तिसऱ्या ठिकाणी एक मुका खांब, 1 2 3 4 5 6 मुके खांब करायचे आणि पुन्हा या 5 चेनच्या गॅपमध्ये 10 खांब, 6 मुके खांब असा हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा. 6 मुके खांब आणि 5 चेनच्या गॅपमध्ये 10 खांब असा मी हा राऊंड पूर्ण करून घेतला. हा आपला 18वा राऊंड होता. स्लिप स्टिच करून ही लोकर कट करून घ्यायची आहे. इथे आपण आता गुलाबी रंगाची लोकर जोडून घेणार आहोत. इथे मी गुलाबी रंगाची लोकर घेऊन स्लिप नॉट तयार केली किंवा तुम्ही इथे गाठ बांधली तरीसुद्धा चालेल. जिथे आपण स्लिप स्टिच केलं ती चेन सोडून पुढच्या ठिकाणी तिसऱ्या खांबावर, कारण इथे आपले 6 मुके खांब आहेत, 2 या बाजूचे सोडून देऊन तिसऱ्या ठिकाणी चेन जोडून घ्यायची आहे. एक चेन करायची आणि तिथेच एक मुका खांब जोडून घेतलं. पुढच्या चेनवर एक मुका खांब, या बाजूचे 2 आणि या बाजूचे 2
मुकेखांब सोडून मधल्या दोन चेनवर आपण मुकेखांब तयार केले. एक वेळा सुईवर वेढा घेतला, 2 वेळा सुईवर वेढा घालून घ्यायचा आणि नेहमी आपण असा खांबावर खांब करतो. तर हे इथे आपले 10 खांब आहेत. उंच खांब करायचा आहे. फक्त असं खालच्या बाजूने सुई टाकून एक खांब, एक उंच खांब म्हणजे 2 वेळा सुईवर वेढा घालून घ्यायचा आणि खालच्या बाजूने सुई अशी आत टाकून. तुम्हाला जर असं जमत नसेल तर नेहमी आपण खांबावर खांब करतो तसे 10 खांब केले तरी सुद्धा चालेल. एक चेन तयार करायची आणि हे जे 10 खांब आहेत त्या प्रत्येक खांबावर एक असा उंच खांब आणि एक चेन. तर मी इथे हे बनवून घेते. इथे मी हे खांबावर 10 उंच खांब तयार करून घेतले. त्यानंतर 1-2 चेन सोडून तिसऱ्या ठिकाणी एक मुका खांब, 2 या बाजूचे 2 चेन सोडल्या आणि या बाजूच्या 2 चेन सोडून मधल्या 2 चेनवर आपण मुके खांब तयार केले. त्यानंतर पुन्हा सुईवर 2 वेळा वेढा घालून घ्यायचा आणि खालच्या बाजूने पुन्हा आपल्याला अशा पद्धतीने हा राऊंड अशा पद्धतीने पूर्ण करून घ्यायचा आहे. फक्त सुरुवातीला 2 मुके खांब, 10 उंच खांब, 2 मुके खांब, 10 उंच खांब असा हा राऊंड मी इथे पूर्ण करून घेते. इथे मी हा राऊंड पूर्ण करून घेतला. 10 उंच खांब आणि 2 मुके खांब, 10 उंच खांब आणि 2 मुके खांब हा राऊंड असा पूर्ण करून घेतला. त्यानंतर इथे आपण मुका खांब केल्यानंतर इथे एक स्लिप स्टिच करून घेतलं. इथे दुसरं स्लिप स्टिच आणि या उंच खांबावर एक स्लिप स्टिच आणि मध्यभागी या दोन्ही खांबांच्या मध्ये 2 मुके खांब केले. हे मी दाखवते कसं बनवलं ते. 2 मुके खांब केल्यानंतर दोन मुके खांब केले या दोन्ही चेनच्या गॅपमध्ये. 1 2 3 चेन आणि ह्या पहिल्या चेनमध्ये अशा पद्धतीने एक मुका खांब करून घ्यायचा. पिको केल्यासारखं करायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने. त्यानंतर पुढच्या गॅपमध्ये 1 2 मुके खांब, 1 2 3 एक मुका खांब, पुन्हा 2 मुके खांब, 3 चेन, एक पिको. इथपर्यंत मी बनवून घेते. इथे मी बनवून घेतले 1 2 3 4 5 6 7 बनवून घेतले. त्यानंतर 2 मुके खांब केले. इथे आणखी 3 चेन तयार करायच्या आणि तिथेच एक मुका खांब पहिल्या चेनवर आणि हा जो शेवटचा गॅप आहे दोन्ही खांबांच्या मध्ये तिथे एक मुका खांब करायचा फक्त. म्हणजे हे एकूण आपण पिको 8 तयार केलेले आहेत आणि शेवटच्या गॅपमध्ये एक मुका खांब, एक चेन आणि या दोन्ही खांबांच्या मध्ये लगेच एक खांब करायचा, दुसरा खांब, 3 चेन आणि इथे एक मुका खांब म्हणजे पिको. त्यानंतर पुढच्या गॅपमध्ये 2 मुके खांब, 3 चेन, एक पिको म्हणजे मुका खांब, पुन्हा 2 चेन, 2 मुके खांब, 3 चेन अशा पद्धतीने हा पूर्ण राऊंड तयार करून घ्यायचा. फक्त हे 8 पिको झाल्यानंतर शेवटच्या गॅपमध्ये एक मुका खांब, एक चेन आणि पुढच्या गॅपमध्ये सुरू करायचे 2 मुक्या खांबांनी. तर हा राऊंड मी इथे पूर्ण करून घेते. इथे मी हा पूर्ण राऊंड तयार करून घेतला आणि शेवटी एक चेन तयार करायची आणि सुरुवात जिथे आपण केली होती तिथे फक्त स्लिप स्टिच करून ही लोकर कट करून घ्यायची आहे. शेवटचा राऊंड पूर्ण झाल्यानंतर ही सुंदर अशी आपली टेबल मॅट तयार आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्की कळवा हा व्हिडिओ कसा झाला. थँक्यू. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.